तर आपला नेक्स्ट रुब्रिक आहे बायटिंग. बायटिंग म्हणजे चावणे. बायटिंगचे बऱ्याच प्रकारचे बायटिंग असू शकतात. त्यातला फर्स्ट मिनिंग म्हणजे चावणे म्हणजे सिंपल जो आपण समजतो तो एखादा किडा चावतो किंवा मच्छर चावते, त्याच्यामुळे काय होते, जी आपली स्किन असते, प्रोटेक्टिव्ह लेअर असते, ती हर्ट होते, तिथं इंजुरी होते आणि ती त्रासदायक असते, दुखावल्या जसे मिनिंग आहे. तर बायटिंग ऑफ इन्सेक्ट और अदर सर्टेन ॲनिमल्स. तर इथं काय होतं आहे ना, जो किडा आहे तर तो येऊन त्याच्या फॅन्सनी काय करतोय ना, आपली जी स्किन आहे तर तिला येऊन पेनिट्रेट करतोय आणि स्वतःचं जे वेनम आहे, जे आपल्यासाठी हार्मफुल ठरणारं जो सबस्टन्स आहे तो आपल्यामध्ये इंजेक्ट करत आहे. तर त्यामुळे काय होणार, त्याच्यामुळे त्रास होत आहे. त्याच्यामुळे त्रास होणार, आपला कम्फर्ट तिथं ब्रेक होणार, Break आपण होणार. डिस्टर्ब होणार. स्किनची लेवल कुठंतरी आपली काही चावल्यानंतर ब्रेक होते, त्या प्रकारे. हा एकदम सिंपल मिनिंग झाला तो आपल्याला क्लिनिकमध्ये कसा दिसणार. क्लिनिकमध्ये आणखी एक अर्थ होतो बायटिंगचा. बायटिंग ऑफ विंड म्हणतो आपण, बायटिंग ऑफ कोल्ड, बोचरी थंडी. सो कोल्ड ॲज टू बी पेनफुल. फ्रॉस्टी, चिली, बिटरनेस. कडवटपणा असतो वागण्यात. थंडपणा, असा थंडपणा की तो समोरच्याला म्हणजे तो ममतेचा, तो मायेचा ओलावा ज्याची गरज आहे, प्रेमाची ऊब नाही आहे तिथं, ती नाही आहे. किंवा बायटिंग ऑफ विट, क्रिटिसिझम. बोलण्यामधून वागण्यामधून आपण बरेच व्यक्ती असतात ज्यांच्याबद्दल असं बोलतो की हा जेव्हा बोलतो तेव्हा चावतोच. अशा प्रकारे ते बोलतात की समोरच्याला त्याचा त्रास होतो, समोरचा त्याच्यामधून दुखावला जातो. असं पेशंटमध्ये कसं दिसणार ना आपल्याला. हो ना, पेशंट आता प्रत्येक येणारा पेशंट आता हा फिजिकली चावणारच असेल असं नाही. चावणे म्हणजे फिजिकल चावणे असंही होऊ शकते. आणि मी बघितलंय तशी पेशंट की म्हणजे जी व्यक्ती आहे चावतात, लिटरली चावते. म्हणजे लिटरली तिला कोणी काही बोललं की तिचा नाही अँगर सहन होत आणि ती चावते बस. आणि तिला तिला दोन लोक जाऊन ओढतात तरी ती सोडत नाही. इतकी ती एक्स्ट्रीम अँगर असतो आणि ती एक्स्ट्रीम चावते. पण प्रत्येक वेळी असं होईल का की पेशंट आपल्या समोर येऊन आणि बाकीचे लोक सांगतात. प्रत्येक वेळी हे फिजिकल चावणे नसणार आहे. मेंटली किंवा बोलण्यामधून वागण्यामधून तो दुसऱ्या व्यक्तीला त्रास देत आहे किंवा त्याच्याकडून तसं केल्या जात आहे. ते ओळखण्याचं काम आपलं झालं. तर हे कसं समजणार ना पेशंटमध्ये. पेशंट आता हे जर पेशंट असलं तर हे स्वतः सांगणार नाही आहे ना की माझा राग कंट्रोल झाल्याच्या नंतर मी इतकं त्रासदायक ठरू शकते एखादा व्यक्ती दुसऱ्यांसाठी. तर हे जे त्याचे अटेंडंट असतात, त्याच्यासोबत जे येणारे व्यक्ती असतात, त्याची फॅमिली आहे, त्याचा IPR आहे, यांच्याकडून आपल्याला ते समजणार की हा कशा प्रकारे बाईट करतो. त्यासाठी आपल्याला पूर्ण जो पेशंटचा IPR आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळी आपण जे म्हणतो की आता आमच्या जे आहे जी मेथड आहे सगळी, तर त्याच्यावरती एक क्रिटिसिझम येतं दरवेळेस. बऱ्याच वेळेस असं येतं ना की तुम्ही कसं काय पेशंट जे सांगता त्याच्यावरती डिपेंड राहता, पेशंट कसं काय तुम्हाला खरं सांगेल. ॲक्च्युली पेशंट जे सांगतो तेच खरं मानत नसतात. बिटवीन द लाईन बिहाइंड द स्क्रीन वाचायला शिकवलं आहे मास्तरांनी. मास्तर तेच सांगतात की तुम्ही ओळखायला शिका, आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि आपल्याला ॲनालाइज करायच्या सगळ्या गोष्टी. तर जसं आता बायटिंग आहे, बायटिंग हे प्रत्येक वेळी नाही दिसणार. जसं समजा मी बघितलंय की दिसून येणार प्रकार फिजिकल झाला की जाऊन चावते, तर तसं नाही होणार ना प्रत्येक वेळा. क्लिनिकमध्ये नाही दिसणार ना. क्लिनिकमध्ये कशा प्रकारे दिसणार. आपण जर अर्सेनिक पाहिलं तर बायटिंग टम्बलरमध्ये सिंगल अर्सेनिक समजा 2-3 मुलं आहेत, त्याच्यापैकी एकच मुलगा त्या व्यक्तीचं किंवा त्याच्या वडिलांचं सर्व काही करत आहे, ते बेड रिडन आहे, आजारी आहे, तर एकच मुलगा त्यांचं सर्व करत आहे. बाकी 2 मुलं काही हेल्प करत नाहीत किंवा विचारत नाही, काही नाही. त्याच्याबद्दल हे काही कंप्लेंट करत नाही. पण जो करत आहे त्यालाच ते चालतील की तू जे करत आहे ते असं नको करू, तसं नको करू, हे चुकलं आहे. गरम पाणी मागितलं, हे जास्त गरम झालं, आता थोडं थंड आणल्यावर हे जास्त थंड झालं, आता थोडंसं गरम कर. तर जो त्रास देत आहे, जो त्याचं टम्बलर आहे, त्यालाच तो काय करत आहे, त्याला चावतो, बाईट करत आहे. आणि जे 2 मुलं बाकीचे जे विचारत नाही आहे त्याच्याबद्दल तो काहीच कंप्लेंट करत नाही. हे काय झालं, अर्सेनिकचं बायटिंग टम्बलर हीज. अशा प्रकारे आणखी कोणते मेडिसिन आहे. बेलाडोना बायटिंगमध्ये. तर बेलाडोना हा लाईटमध्ये राहणारा व्यक्ती आहे, हलका फुलका मजे मी. तर तो
समोरच्याला बोलताना भडंगपणे असं काही मोकळं बोलून वाटायला. जाईल हा जे मनात आहे तेच ते बाहेर असं आहे. बाहेर आहे आणि ते कोणत्याही इंटेन्सिटी मध्ये बाहेर आहे. म्हणजे समोरच्याला त्याचं वाईट वाटेल, आपल्या ह्या वागण्यातून समोरच्याला त्रास होईल याची म्हणजे अशी एखादी फेज त्या मेडिसिनची असू हा, शकते. phase. नेहमीच बेलाडोना असं राहणार नाही. नाही. असं बिलकुलच नाही. आणि असं कोणत्याच मेडिसिनचं नाही. आपल्या समोर पेशंट प्रेझेंट कसा होतोय, त्याचा IPR आपल्या समोर कसा प्रेझेंट होतोय, ती त्याची फेज राहणार त्या आहे. मेडिसिनची एक ती फेज राहणार. बिलकुल. तर हे तसं आहे. तर बेलाडोना तो तसा राहील, तो हलका राहील, तो लोड घेणार नाही. बॅटिंग मध्ये इग्नेशिया पण आहे. इग्नेशिया द मॉरलिस्टिक लेडी. द मॉरलिस्टिक लेडी. तर इग्नेशिया जाऊन इग्नेशिया बघितलं. बाईट करते का? आमची इग्नेशिया इग्नेशिया तर खूप चांगली प्रेमळ व्यक्ती आहे ना. लव्हिंग, केअरिंग, हाऊ कॅन शी सेन्सिबल. बाईट? How can she bite? This must be the question in everyone's head. प्रत्येकाला प्रश्न पडायलाच पाहिजे हा, की म्हणजे आम्हीच सांगतोय की इग्नेशिया ही द सेन्सिटिव्ह लेडी आहे. इग्नेशिया बाईट कोणाला वाईट वाटेल असं वागणार नाही, असं काही बोलणार नाही. कोणालाही वाटेल की जर इग्नेशिया हे करते तर ते बरोबर आहे. हा एक फेज आपण बघितलाय आता. तर इग्नेशिया बायटिंग मध्ये पण येते. इग्नेशिया बाईट कशी करेल? तर इग्नेशिया मी जेव्हा बोलली तर व्हिडिओमध्ये मी शेवटी सांगितले की जेव्हा तिचा सफरिंगचा थ्रेशोल्ड हा क्रॉस होतो, सफरिंगचा थ्रेशोल्ड खूप हाय आहे असं बोललोय आपण, तो अनब्रेकेबल आहे असं नाही बोललो. प्रत्येक व्यक्ती आहे, मानवी कुठेतरी मर्यादा लिमिट संपणार आहे. बिलकुल कुठेतरी कोणाची तरी लिमिट संपणार. मानवी मर्यादा ह्या येणारच. आपण निसर्गाचा भाग आहोत. तर त्यानंतर ती जाते ना डिस्कन्सर्टेड स्टेजमध्ये जाते. आणि आपण फर्स्ट इयर पासून जे बघत आलोय ते इग्नेशियाचे काय बघितले आपण? कॉन्ट्राडिक्शन. इग्नेशिया इतकी लव्हिंग आणि अशी प्रेमळ आहे हे तर इकडे येऊन माहिती झालं ना. नंतर सगळा अभ्यास केला, मास्तरांनी शिकवलं तेव्हा समजलं ते. पण इग्नेशिया कॉन्ट्राडिक्शन्सच बघितलेलं आपण. आणि ती तेव्हा त्याच्यात कधी जाते ती, जेव्हा ती खूप डिसअपॉइंटमेंटमध्ये जाते, तिचा अँगर सप्रेस होतो आणि तिचा थ्रेशोल्ड संपतो आणि मग ती त्यानंतर आता गोष्टी जाते. सहन होत नाही. आता गोष्टी सहन होत नाही. मग ती डिस्कन्सर्टेड मध्ये जाऊन तिची पुढची जर्नी जी राहील मग ती राहील त्यानंतरची जी स्टेज राहणार लव्हिंग, केअरिंग, डिस्कन्सर्टेड, त्याच्यानंतरची स्टेज. त्याच्यानंतरची ती स्टेज डिसअपॉइंटमेंटच्या नंतरची. तर हे झालं बायटिंग ऑफ इग्नेशिया. फायटिंग ऑफ इग्नेशिया. तर असे खूप म्हणजे स्टेजेस आहे, खूप साऱ्या प्रत्येक मेडिसिन्स आहे. मेडिसिनच्या तशा वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. बिलकुल. त्यांचा प्रत्येकाचा जो ज्या एका आहे. स्टेजवर पूर्ण पॉझिटिव्ह आहेत आणि त्याच पूर्ण अपोजिटपणे आपल्याला भेटू शकतात. बिलकुल भेटू शकतात. मेडिसिन सेम आहेत, फक्त त्याच्या फेजेस वेगळ्या आहेत, त्याच्या स्टेज वेगळ्या आहे, त्याचं प्रेझेंटेशन वेगळं राहणार. मेडिसिन तीच राहणार. आपल्याला त्यांचा व्हाय समजून घ्यायचा आहे की का, कसं, कधीपासून, का बरं. तर ते जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा आपल्याला मेडिसिनही कळेल आणि परिणामी आपल्याला पेशंटही समजेल. तर मग आता आपले 3 रुब्रिक्स झाले, डिस्कस करून झालेले आहे. बिनोव्हलन्स, बार्गेनिंग आणि आणि बायटिंग. येस. हॅलो फ्रेंड्स. हॅलो. या बसा मॅडम. काय तुम्ही दोघींनी आमच्यासमोर काही प्रश्न मांडले होते, येस. त्यांच्या उत्तराबद्दल काही केव्हा देणार आहे आम्हाला अशा हो. प्रश्नांची उत्तर? ते उत्तर द्यायचा पूर्ण विचार केलेला आहे आम्ही. बिलकुल विचार आहे आणि प्रश्नांची उत्तर डिस्कस करायचे होते, म्हणूनच आपण प्रश्न मालिका सादर केली होती सगळ्यांसमोर. तर मग आज या तर सगळ्यात पहिले या आमच्या डॉक्टर सुमेधा गावंडे आणि आम्ही पहिल्यांदाच सोबत व्हिडिओ बनवतोय सगळ्याजणी. आम्ही खूप महिन्यानंतर भेटलोय आता. 9 महिन्यानंतर भेटलोय. 9 महिन्यानंतर भेटलोय. तर प्रश्न, तर काही प्रश्नांची उत्तरं जी आम्हाला पडत होती, तुम्हाला आता सुद्धा पडत असणार. कॉलेज टाइम मध्ये जे आमच्या समोर प्रश्न आलेले होते ते आम्ही तुमच्या समोर क्वेश्चन सिरीज मध्ये मांडलेले होते. त्याचे आन्सर आपण आज डिस्कस करू. हो, काही प्रश्न आपण कव्हर केले होते एका व्हिडिओमध्ये. डॉक्टर आरतीनेच तुमचा व्हिडिओ पोस्ट केलेला होता है ना, दोघींनी बनवलेला होता. दोघींनी बनवलेला होता. आणि आता दोघी मिळून उत्तर पण द्या आम्हाला. दोघे मिळून उत्तर देऊ. प्रश्न सगळ्यांचे आहेत, सर्वांनाच ते प्रश्न पडत आहेत. सगळ्यांनाच. म्हणजे जी कॉलेज टू क्लिनिक जर्नी आपल्याला आम्ही प्रेझेंट करतोय, कारण की त्यामध्ये आमचा उद्देशच तो आहे की ज्या जर्नीमधून आम्ही जात आहे त्यामधूनच सर्व स्टुडंट्स जात आहेत.
कारण की ते कॉमन आहे ना, सगळे एकाच सोबत एका सिक्युअर झोनमधून आपण आलेलो प्रत्येकाला ते असतो. प्रश्न पडलेले आहेत प्रत्येकाला आणि प्रश्न प्रत्येक जण त्याचं उत्तर शोधत आहे. आम्ही सुद्धा शोधत होतो. त्याच्यासाठी आम्हाला जेवढा वेळ लागला तेवढा वेळ तुम्हाला लागणार नाहीये. लागू नये ही आमची इच्छा आहे. इथे आमचा बिनोवलेन्स थोडासा ऍक्ट आहे. तर ठीक आहे, आज काय काय क्वेश्चन होते काय आपले? क्वेश्चन होते प्लीज? सर्वात पहिला क्वेश्चन हा आहे की कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन आपण म्हणजे तीच राहते का? कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन लाईफ लॉंग तीच राहते का? पूर्ण लाईफ लॉंग. खूप जणांचा असा समज आहे की एक वेळा जर कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन काढली तर परत केस घेण्याची आवश्यकता नाही किंवा लाईफ लॉंग आपण ती मेडिसिन त्या पेशंटमध्ये प्रिस्क्राईब करू शकतो. तर हे कितपत बरोबर आहे? हे अजिबातही बरोबर नाही. प्रत्येक वेळी जेव्हा पेशंट आपल्यासमोर येईल तर आपल्याला न्यू केस टेकिंग म्हणूनच आपल्याला ते कन्सिडर करायचं असतं. तर प्रत्येक रेमेडी आपल्यासमोर जेव्हा म्हणजे प्रत्येक केस जेव्हा प्रेझेंट होते ती एका फेजमध्ये फेजमध्ये येते. ती एका शेडमध्ये असते. तर आपल्या आयुष्यातलं वातावरण हे नेहमी सेम असते का? नाही. आपण लहानपणापासून आपण जी जर्नी आहे आपली त्यामध्ये टप्पे पडत पडत जाणार. Adaptation. सिच्युएशन चेंज होती. आपण आपण वेगवेगळ्या काय प्रकारे adaptation करतो. अडॉप्ट होणार. हम्म. लाईफ लॉंग जो आपला आपण जो पेशंटमध्ये विचारतो स्वभाव वगैरे कसा आहे तो लाईफ लॉंग प्रत्येकाचा सेम राहणार नाही प्रत्येक ना. सिच्युएशन मध्ये पेशंट कसा अडॉप्ट करते? हां, ते कुठं ना कुठं त्याचं चेंज होत जाणार. आणि जेव्हा ते समजा एक मेडिसिनमध्ये पेशंट होता तर जसं आपण पाहिलं फेजेस असतात मेडिसिनच्या, तो एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये जाऊ शकतो. मेडिसिन सेम राहणार पण काही कंडिशन्स अशा येतील, काही सिच्युएशन्स अशा येतील की ज्याच्यामध्ये तो मेडिसिन चेंज करणार, त्याच्या मेडिसिन चेंज होणार. तिथं आपली कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिनचा आपल्याला परत एक वेळा विचार करून परत एक वेळा त्याची केस घेऊन मग त्याला परत कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन जी त्याची सेकंड राहणार, जे त्याचं अडॅप्टेशन राहणार त्यानुसार मेडिसिन आपण काय बघतोय ना, जे मेडिसिन म्हणजे जी पेशंटची मेंटल स्टेट इन डिसीज आहे, ती स्टेट आहे ना, स्टेट कॅन चेंज अकॉर्डिंग टू सर्टन सिच्युएशन. जशी सिच्युएशन येणार, जसं पेशंट अडॉप्ट करणार तशी त्याची रिॲक्शन चेंज होणार. जशी त्याची रिॲक्शन चेंज होणार तसं त्याचं प्रेझेंटेशन चेंज होणार. आणि ते प्रेझेंटेशन बघणं, ते स्टडी करणं आणि त्यानुसार त्याला मेडिसिन देणं हे आपलं एक होमिओपॅथ म्हणून काम आहे. तर सेकंड क्वेश्चन असा आहे की आपण काही मेडिसिन्स थेरॅपेटिकली देतो. हां, बरोबर. मग थेरॅपेटिकली मेडिसिनमध्ये मेंटल्स घेणं आवश्यक आहे का? जसं टूथ एक आहे तर आपण तिथे थेरॅपेटिक बेसवर आपण थेरॅपेटिक बरेच मेडिसिन मेडिसिन प्रिस्क्राईब करतो. साठी कॉमनली प्रिस्क्राईब केल्या हां. जातात, जसं चामोमिला, स्टॅटिसायग्रिया, कॉफिया. कॉफिया. तर मग तिथे मेंटल्स कसे घ्यायचे? तिथे मेंटल्स घेणं आवश्यक आहे का? आवश्यक आहे. जसं थेरापेटिकली पण जर आपण त्या मेडिसिन दिल्या तरी पेशंटला बरं वाटणारच आहे. जो रिलीफ द्यायचा आहे तो भेटणारच आहे. पेशंट ज्यासाठी आपल्याकडे आलेला आहे तर तो जो मोठा आहे तो क्लिअर होणारच आहे. पण अदर पॅथीज सारखं होणार नाही का हे? मग होमिओपॅथी वेगळी कशी? वेगळी कशी? जर हेडेकसाठी बेलाडोना द्यायचं आणि टूथेकसाठी जर का कॉफिया कॉफिया द्यायचं, द्यायची, रुमॅटिझमसाठी हां, रस्टॉक्स रस्टॉक्स द्यायचं. द्यायचं, तर केस मग टेकिंग का करायची? का करायची केस टेकिंग? का बघायचे? मग फिजिकल पण का बघायचे बाकीचे? ठीक आहे ना. मग त्याचं इंडिव्हिज्युअलायझेशन, मेंटल स्टेट आहे ती का बरं पाहणं का बरं एवढी आवश्यक आहे? मेंटल स्टेट आपल्याला यासाठी बघायची आहे कारण की आपण पर्सन ॲज अ होल समजून घेतोय. होलिस्टिक अप्रोच आहे ना होमिओपॅथीचा. आपल्या सगळ्या जे आपले ॲफोरिझम्स आहे, हनुमान सरांनी, केंट सरांनी सगळ्या आपल्याला तेच एक्सप्लेन केलं आहे की आपल्याला पर्सन ॲज अ होल बघायचं आहे. आपल्याला पर्टिक्युलर जर आपण बघितलं तर ते क्युअर कसा होईल तो? क्युअर कसं होईल? हम्म. आणि कसं थेरापेटिकली जरी आपण देत आहे तर रिलीफ मध्ये तर पेशंट जाणारच आहे ना. हां. रिलीफ मध्ये जाणारच आहे. पण जो चेंज आपण त्याचं कॉन्स्टिट्यूशनल काढून किंवा माइंड स्टेट काढून जी आपण मेडिसिन देऊ त्याच्यानंतर जो त्याच्या माइंड स्टेटमध्ये चेंज होणार आहे, जो चेंज त्याच्या लाईफमध्ये येणार आहे, जिथं तो हील होणार आहे ना, तशा प्रकारे तो थेरापेटिकली हील नाही होणार. Quality of होमिओपॅथी life. वे जो आहे हील करण्याचा तो तिथं राहणार नाही. त्यामुळे आपल्याला काय मेंटल स्टेट जी आहे पेशंटची ती येस, कन्सिडर करावी लागेल. म्हणजे जर अशा असं- प्रकारे होमिओपॅथी व्यवस्थितरित्या यूज करायची आहे, ज्या प्रकारे ती ॲक्ट करते, ज्या प्रकारे ती हील करते, त्या प्रकारे जर हील करायचं आहे पेशंट तर त्यासाठी मेंटल स्टेट ऑफ पेशंट घेणं खूप इम्पॉर्टंट असते. तर आपल्या जे फिजिकल कंप्लेंट्स असतात त्यावरून सुद्धा आपण ते अनालाइज करू शकत असतो की करू शकतो.
त्याचं जे कम्प्लीट सिम्टम आहे त्याचं जे स्वरूप आहे ना, त्या पेनचं, त्याचं सेन्सेशन, मॉडॅलिटी, कॉन्कोमिटंट, ह्या सगळ्यावरून पण आपण तो स्टडी करू शकत असतो. त्याचं पण सायकोडायनॅमिक्स झाले, बऱ्याचशा गोष्टी असतात की आपण कन्सिडर करण्याच्या असतात आणि त्या आपल्याला स्टडी करायच्या आहे, त्या आपल्याला डिस्कस करायच्या आहे समोर सगळ्या. तर बिलकुल सगळ्या, जरी पर्टिक्युलर कंप्लेंट असली तरी सुद्धा आपल्याला त्याची जी मेंटल स्टेट आहे ती आपल्याला कन्सिडर करायची, तेव्हाच आपण त्याला पूर्णपणे पर्सन ॲज ॲज अ होल आपण त्याला बरं करू शकतो, क्युअर करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन काय होता? नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट प्लीज. क्वेश्चन हा होता की फिमेल ज्या रेमेडीज आहेत ज्या तुम्ही सांगितलेल्या, इग्नेशिया, सेफिया, तर मग त्या मेलमध्ये आपण प्रिस्क्राईब करू शकतो का? हो, बिलकुल. का नाही करू शकत? असं कुठे सांगितलं हनुमान सरांनी की ह्या फिमेल रेमेडीज आणि ह्या फिमेलमध्येच यूज करायच्या आणि त्या ज्या चाइल्ड रेमेडीज आहेत त्या चाइल्डमध्येच यूज करायच्या आणि त्या बाकी दुसऱ्या क्रायटेरियामध्ये ऍक्ट करणार नाही, असं कुठे नाही. आता चामोमिलाचं जर पाहायचं झालं तर चामोमिलाचा आपण बेबी पर्टिक्युलर पाहतो, इरिटेबल असतो. चामोमिलाचा बेबी जास्त करून लक्षात घेतो आणि टुथेकही लक्षात घेतो ना चामोमिला कॉमनली. आणि जर अडल्ट पेशंट जर आपल्याकडे टुथेक घेऊन आलं तर मग चामोमिला द्यायचं की नाही? हे प्रश्न पडायला पाहिजे. चामोमिला जर बेबीची रेमेडी आहे, लहान मुलांमध्ये दिलेली रेमेडी आहे, तर ती अडल्टमध्ये टुथेकमध्ये द्यायची की नाही द्यायची? द्यायची. जर जर पेशंटला बरं वाटेल तर द्यायची. जर आपल्या समोरचं पेशंटचं प्रेझेंटेशन आपल्याला ते सांगतंय चामोमिला एक सांगतोय की हा चामोमिला आहे, तर त्याला चामोमिला द्यायचं. मग ते टुथेक असो, रुमॅटिझम असो, फिमेल कंप्लेंट असो, मेल कंप्लेंट असो, चाइल्ड कंप्लेंट असो. आता आपण इग्नेशियाबद्दल बोलतो, तर इग्नेशिया फिमेल रेमेडी लेडी म्हणूनच डिस्क्राईब करतो ना जनरली, सेपिया, पल्सेरिला, इग्नेशिया, बिलकुल. कार्सिनोसिन. पण एक मेल पेशंट विथ कंप्लेंट ऑफ रुमॅटिझम इग्नेशियाने बरा होतो. सिंगल डोज इग्नेशियाचा त्या व्यक्तीला त्याच्या डिसीजमधून ईजमध्ये आणतो. तर मग इथं त्याच्या बाउंड्रीज आणि ते जे कन्स्ट्रिक्शन्स आहेत की त्याच्याच वरती जो टॅग लावलेला आहे ना आपण, तर तो पर्टिक्युलर मेडिसिन फॉर पर्टिक्युलर डिसीज, पर्टिक्युलर पर्सन, पर्टिक्युलर जेंडर, तर ते तसं नाही आहे. मायग्रेनचा पेशंट, मायग्रेनचा मेल पेशंट कार्सिनोसिन मेडिसिनने क्युअर होत आहे. किडनी स्टोन कार्सिनोसिननी क्युअर होतोय आणि हिमोरेजिक जे सिस्ट, ओरियन सिस्ट, बेलाडोनाने क्युअर होत आहे. आता हे खूपच असं एक्झॅजरेटेड वाटू शकतं बऱ्याच जणांना की बेलाडोना हेडेक, कंजेशन इन थ्रोट, हेडेक, ॲक्यूट मेडिसिन बेलाडोना. पण बेलाडोनाच्या सिंगल स्टॅट डोजनी 2 ओरियन सिस्ट डायरेक्ट व्हॅनिश होतात. हे पूर्ण प्रॅक्टिसमध्ये आपल्याला कळतं जेव्हा दिसतं. हा, बेलाडोनाला डिस्क्राईब करताना कधीही मेल असा डिस्क्राईब केला जातो, व्हायलेंट ऍक्ट वगैरे. हा, ब्ल्यू आईड ब्युटिफुल लेडी हे पण त्याचं डिस्क्रिप्शन आहे. पण त्याचे जे कंप्लेंट्स आहे जास्त करून त्या व्हायलेंट पर्सन, मेल पर्सन अशा आहेत. तर ओरियन सिस्टचं पेशंट सुद्धा, एक फिमेल सुद्धा बेलाडोनाच्या सिंगल डोजनी पूर्णपणे बरी होऊ शकते. तर अशा कुठलेच बंधनं कुठल्याच मेडिसिनवर कधीच आपण लावू शकत नाही. हे नेचरमधून एक्स्ट्रॅक्ट केलेल्या गोष्टींपासून आपले मेडिसिन बनलेले आहेत आणि नेचर कधीच डिफरन्सिएशन करत नाही. तर आपण सगळ्या रेमेडीज सगळ्यांसाठी वापरू शकतो. पुढचा प्रश्न झाले. संपले प्रश्न. आजचे प्रश्न आजचे प्रश्न संपलेले आहेत. आजचे प्रश्न संपले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट राहिलेले क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करू. बरेचसे प्रश्न आहेत आपल्याला पडलेले आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. बरेचसे रुब्रिक्स, आपली खूप मोठी जर्नी आहे. ते म्हणतात ना की डॉक्टर इज ऑलवेज प्रॅक्टिशनर आणि ऑलवेज स्टुडंट. तर आपल्याला शिकतच राहायचं आहे, आपल्याला डिस्कस करत राहायचं आहे, सोबत अशाच प्रकारे आता आम्ही पुन्हा प्रयत्न करू अशा प्रकारे एकत्र येण्याचा आणि अशा प्रकारे सगळं डिस्कस करण्याचा आणि मांडण्याचा. तर भेटू आपण आता परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. येस, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय बाय. गुड नाईट अँड लेट्स ग्रो टुगेदर. तुमचे प्रश्न असतील तर आम्हाला कळवा कमेंट्समधून, मेसेजेसमधून, आणि आम्ही नक्कीच प्रयत्न करू सॉल्व्ह सगळं करण्याचा. सॉल्व्ह करण्याचा. ठीक आहे, तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.
तब तक दिल दोस्ती होम्योपैथी। चलो बाय।